बघा मित्रांनो, आम्ही चाललो मंचुरियन खाण्यासाठी. आम्ही दोघं जोडीनं. मी एक छत्री घेतली, मी एक छत्री घेतली. पाहू शकता पाऊस पण पडतोय, असं वातावरण झालंय. संध्याकाळचे 6:30 वाजले, 7 वाजले वाटते. हे बघा अशा प्रकारे पाणी भरलेलं आहे. जास्त पाणी नाही भरलं, पाऊस पडतोय ना त्यामुळे अशा प्रकारे आहे. आता बघू मंचुरियन आहेत का नाही. मावशी त्या 2 बहिणी आहेत. बहिणी नाही म्हणजे असेच आहेत, पाहू शकता. हे बघा मित्रांनो, खेकडे बघा. खेकडे विकायसाठी आणले, जिवंत खेकडे. हे टोकरीत पण आहेत. इकडे सगळे गाववाले राहतात. बघा मित्रांनो, इथं आले मंचुरियन खाण्यासाठी गर्दी आहे. ते पण आम्ही मागवून घेणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे मंचुरियन खाणं चालू आहे. कसे चांगलेत का मित्रांनो? महिन्यातून आठवड्यातून एकदा या, ठीक आहे. रोज रोज खात नका जाऊ. हे बघा मी पण आणले. हे बघा, हे सेंटर आहे मंचुरियनचं. ते जेवण देखील मिळतं असं वाटतंय. अशा प्रकारे मंचुरियन तिकडे घेतलंय. नाही इथं जेवण मिळतं शुद्ध शाकाहारी. इकडून घेतलं आम्ही. तिथं गर्दी कमी झाली आहे, पाहू शकता. येण्याच्या नंतर चायनीज भेळ घेणार आहे. व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये अजून बरंच काय दाखवू. बघा मित्रांनो, मंचुरियन खाल्लं आहे. आता काय खायचं तर मित्रांनो, आता मंचुरियन भेळ खाल्ली आहे. नाही, मंचुरियन खाल्लं आहे. आता मंचुरियन सूप खाणार आहे आणि मंचुरियन भेळ खाणार आहे. मी मंचुरियन सूप घेतो आहे आणि घेतली मंचुरियन भेळ. पाहू शकता आता इथं काय बनवतात ते अशा प्रकारे. तू घे त्यांचा व्हिडिओ, मी कसं हे पीठ आहे बनवायचं. इथं भेळ बनवणं चालू आहे. छानपैकी बनवता येत आहे, एकदम असं टेस्टी तिखट. सूप बनवायचं चालू आहे. सूप खायचं आहे ना, सूप बनवणं गरमागरम मस्त. अशा पावसामध्ये सूप खाण्याची मजाच वेगळी. पण ह्यांना नाही कळत, घेऊन येत नाहीत मला खायला. कधी मध्ये ठीक आहे, रोज रोज नाही खायचं. मंचुरियन भेळ देखील आलेली आहे आणि पाहू शकता अशा प्रकारे. टेस्ट पाहू. भेळची जर टेस्ट चांगली वाटते. कशी वाटते? छान आहे. ती बोलू शकत नाही, ती आता खाण्याच्या नादात आहे. आता मित्रांनो, सूप खातोय मी. पितोय. खूप छान आहे. तर चायनीज भेळ खाणं चालू आहे. दोन्ही खातोय. छान आहे, या खायला. मित्रांनो, पाऊस बघा कसा चालू आहे. आणि इथं ट्रॅफिक जाम चालू आहे पावसामध्ये. आणि इथं आम्ही घेतोय सूपचा आनंद. सूप आणि चायनीज पाहिजेचा आनंद पाहू शकता. हे बघा, हे सगळे बजेट घेत आहे म्हणे. अरे बस 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 बस, किती मला तरी खाऊ दे. म्हणल्यानंतर भेटू. अशा प्रकारे आमचं खाणं झालं आहे. आता व्हिडिओमध्ये अजून संपलं नाही. व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला किती काय झालं तर बघा मित्रांनो, आम्ही आता भाजीपाला घ्यायला आलो. शेवग्याच्या शेंगा घेतोय, शेपू घेतोय, पालक घेतोय. मेथी घ्यायची आहे का? नाही हां, हो त्या मेथी नाही घ्यायची आहे. तर शेपू पालक घेतोय. पाहू. हे बघा अशा प्रकारे हा भाजीपाला येते. शेवग्याच्या शेंगा घेते, शेपू पालक घेतली आहे. हे शेपू पालक, शेंगा, अंडे घेतोय अर्धा डझन. असे बघून घ्यायचे म्हणजे ढाबळे असतात. आपण फ्रीज नाही चालू, फ्रीजचा यूज नाही करत, म्हणून हे थोडे दिवस टिकते, जेणेकरून लाल होते आणि असे निबर बनणार नाही. बरोबर. तुम्हाला शिकवते कसं भाजीपाला घ्यायचं, काय घ्यायचं. समजलंय ना? आता मी जेवढं सांगितलंय तेवढं समजलं. हे बघा मित्रांनो, पाणी बघा कशा प्रकारे साचलंय. चला आता काय पर्याय नाही, काय असं चालतं आहे बघा पाण्यामधून.
पाहू शकता मित्रांनो, आम्ही घेतलं आहे भाजीपाला. आता चाललो आहे. पाऊस पडत आहे, जोरात नाही पण पडत आहे खूप, म्हणजे खूप. हे बघा अशा प्रकारे हा भाजीपाला आहे. चालत आहेत भाजीपाला घेऊन. मी घेतला असतं पण व्हिडिओ काढायचा असतो ना, त्यामुळं मी घेतलं नाही. तर पाहू शकता इकडे बघा मॅडम. दिसत पण नाही, अंधार आहे एवढा. या अशा प्रकारे हे बदलापूर. चला घरी गेल्या भेटू. आम चौका 2.5 किलो, आम चौका 2.5 किलो, आम चौका 2.5 किलो है. आम 50 रुपए किलो, आम 50 रुपए किलो, आम चौका 2.5 किलो है. आम चौका 2.5 किलो, आम चौका 2.5 किलो, आम चौका 2.5 किलो है. आम 50 रुपए किलो, आम चौका 2.5 किलो, आम चौका 2.5 किलो है. आम 50 रुपए किलो, आम 50 रुपए किलो, आम चौका 2.5 किलो है. आम सो फायनली मित्रांनो, आम्ही घरी आलेलो आहोत. मंचुरियन खाऊन, शॉपिंग करून, आंबे घेऊन सगळे आणले. तर एवढंच होतं आपलं. आम्ही घरी येऊन कपडे चेंज केले, पाहू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवड असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक ब्लॉगसाठी, व्हिडिओसाठी. चला भेटूया अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. चला, शुभरात्री, गुड नाईट, बाय.